उन्हाळ्यामध्ये मुलांना अशा पौष्टिक भाज्या टाकून असा मस्त असा नाश्ता होतो आणि हा नाश्ता जर तुम्ही करून द्याल ना तर मुलांना खरोखरच आवडेल। चला पटकन रेसिपीला सुरुवात करू। इथे मी काही भाज्या घेणार आहे आणि त्या भाज्या आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहे। जसं मी पालक घेतलेली आहे, पालक आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आणि नंतर आपल्याला कांदासुद्धा त्याचे बारीक आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि टमाटरसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि गाजर असेल तर ते सुद्धा आपल्याला बारीक किसून घ्यायचं आहे। आता 1 वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे। रवा इथे बारीक रवा वापरलेला आहे। 1 वाटी रवा घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे। अर्धी वाटीच्या कमी दही टाकायचं आणि थोडं पाणी टाकून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। थोडंसं रेस्ट करायला ठेवायचं आहे। 5 मिनटं रेस्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि ज्या आपण भाज्या चिरल्या होत्या ना त्या भाज्या त्यामध्ये टाकायचं। जसं मी गाजर किसून घेतलेलं आहे, पालक टाकायचे आपल्याला, कांदा टाकायचा, टमाटर टाकायचा आणि थोडंसं कोथिंबीर टाकायचं किंवा अजून तुम्ही त्यामध्ये भाज्या टाकू शकता। सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर 2 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आणि लगेच मग त्यामध्ये तिखट टाकायचं किंवा हिरवी मिरचीची पेस्ट वापरू शकता। धणे पावडर टाकायचं आणि थोडंसं हळद टाकायची। सगळं आपलं छान मिक्स करून घ्यायचं। आपल्याला पाण्याची आवश्यकता लागेल तर थोडं त्यामध्ये आपल्याला पाणी टाकू शकता। आता इथे बेकिंग सोडा टाकलेला आहे, त्यावर थोडं पाणी टाकायचं आणि सगळं बॅटर आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। एकी साईडला मी आप्पे पात्र घ्यायचे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला आप्पे पात्र गरम करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक खाण्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे। मध्यम मिडियम आचेवरच आपल्याला आप्पे करून घ्यायचे आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं। वरची बाजू बिलकुल ड्राय झाली की मग काय करायचं, आपल्याला पलटून घ्यायचे आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला मस्त असे आप्पे छान शेकून घ्यायचे आहे। हे पौष्टिक आप्पे आहे आणि मुलांना तर खूपच आवडेल। तुम्ही याच्यामध्ये आपण ज्या भरपूर भाज्या टाकलेल्या आहे त्यामुळे याची टेस्टसुद्धा अतिशय सुंदर लागते आणि उन्हाळ्यामध्ये मुलांना असेच पदार्थ करून द्या। सकाळचा नाश्ता असतो मुलांना आणि हा पोटभरीचा नाश्ता आहे। आता सगळे आप्पे मी असेच काढून घेणार आहे आणि हे आप्पे तुम्ही नुसते सुद्धा खाऊ शकता किंवा टमाटर सॉससोबत सुद्धा खाऊ शकता। खूप छान आणि सुंदर असे झालेले आहे आणि दिसायला खूप छान दिसतात आणि टेस्टसुद्धा तितकीच भारी झालेली आहे। चला मग करून बघा उन्हाळ्यामध्ये मुलांना हा नाश्ता, कारण मुलांना रोजच नाश्ता लागतो। मग कोणता नाश्ता करून द्यायचा, तर हे असे पौष्टिक नाश्ता असा तुम्ही करून द्या। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब।